मित्रांनो, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून या व्हिडिओवर क्लिक केले आहे। तुम्हाला मी खात्रीने सांगू इच्छितो, तुमचा 1 मिनिट सुद्धा मी वाया जाऊ देणार नाही। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे जे तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात। आता थेट मुद्द्यावर येऊया। मित्रांनो, समजा मी तुम्हाला 2 पर्याय दिले। पहिला, एक तर दिवसभर बसून तुम्ही तुमचा मोबाईल बघू शकता। दुसरा पर्याय, तुम्हाला असे पुस्तक वाचायला देईल जे वाचून तुमचे आयुष्य बदलणार आहे। मला सांगा, तुम्ही कोणता पर्याय निवडाल? मला माहिती आहे जास्त करून लोक पहिला पर्याय निवडतील। आता परत मी तुम्हाला अजून 2 पर्याय देतो। पहिला पर्याय, तुम्हाला दिवसभर घरात बसून आपल्या मित्रांबरोबर व्हिडिओ गेम खेळायची आहे, मस्त खायचे प्यायचे आहे। दुसरा पर्याय, तुम्हाला दिवसभर घरात एकट्याने व्यायाम करायचा आहे किंवा अन्य एखादे शारीरिक काम करायचे आहे। मला सांगा, तुम्ही कोणता पर्याय निवडाल? मला खात्री आहे इथे सुद्धा तुम्ही पहिला पर्याय निवडाल। मित्रांनो, असे का होते? आपण नेहमी तो पर्यायच का निवडतो जो सोपा असतो किंवा जो केल्याने आपल्याला तात्पुरता आनंद मिळतो? आपण तो पर्याय निवडत नाही ज्याच्यामुळे आपली प्रगती होते, कारण हा पर्याय थोडा वेदनादायी असतो। म्हणजे ती कामे आपण करत नाही जी आपल्याला करायला बोरिंग वाटतात। तात्पुरता आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये त्या गोष्टी येतात ज्या केल्याने तुम्ही कधीच बोर होत नाही, किंबहुना ज्या केल्याने तुम्हाला एक किक बसते। उदाहरण म्हणजे व्हिडिओ गेम्स खेळणे, चित्रपट पाहणे, जंक फूड खाणे, मास्टरबेशन करणे, पॉर्न बघणे, रील स्क्रॉल करणे, यूट्यूबवर व्हिडिओ बघणे किंवा मग कोणतेही व्यसन करणे, जसे की सिगरेट ओढणे, तंबाखू गुटखा खाणे, दारू पिणे। या सर्व गोष्टींना तुम्ही तात्पुरता आनंद देणाऱ्या कॅटेगरीमध्ये ठेवू शकता। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी घातक आहे, आपले नुकसान करणारे आहेत, पण तरी सुद्धा आपण ह्या गोष्टी कळत न कळत करत असतो आणि ज्या गोष्टींमुळे आपल्या आयुष्यात प्रगती होते त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो। जसे की पुस्तकांचे वाचन करणे, व्यायाम करणे, नवीन स्किल शिकणे, आपल्या संवाद कौशल्यावर कम्युनिकेशन स्किल्सवर काम करणे किंवा असे कोणतेही काम करणे ज्याच्यामुळे आपली प्रगती होते, कारण ह्या गोष्टी करायला आपल्याला बोर होते। ह्याचा परिणाम आपण आपले खूप मोठे नुकसान करून घेत असतो आणि ह्या गोष्टीची जाणीव आपल्याला खूप उशिरा होते आणि नंतर पश्चाताप करण्याव्यतिरिक्त आपल्या हातात काही राहत नाही। आज आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत आणि आज मी तुम्हाला ह्या मागचे शास्त्र सांगणार आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी का करतो आणि सगळ्यात महत्त्वाचे ह्याच्यावर उपाय काय आहे, प्रॅक्टिकल सोल्युशन काय आहे, ज्याचा अवलंब केल्यानंतर आपण आपल्या आयुष्याला एक दिशा देऊ शकतो। ज्या गोष्टी करायला आज बोर होते त्या इंटरेस्टिंग वाटल्या पाहिजे आणि आपल्या आयुष्याचा पूर्ण कंट्रोल आपल्या हातात आला पाहिजे। आता आपण स्टेप बाय स्टेप ती प्रक्रिया जाणून घेऊया। सगळ्यात आधी मला एक गोष्ट सांगा, तुम्ही रोज जी कामे करता, मग ते बोरिंग असो किंवा इंटरेस्टिंग, तुम्ही ते काम का करता? तुम्हाला व्हिडिओ गेम खेळायला आवडत असेल, चित्रपट पाहायला आवडत असेल, रील स्क्रॉल करायला आवडत असेल, पण पुस्तकांचे वाचन करणे, व्यायाम करणे, नवीन गोष्टी शिकणे ह्या गोष्टी तुम्हाला आवडत नसतील, ती एक कोणती गोष्ट आहे या दोन्ही प्रकारच्या कामांना वेगळं करते? चला मी सांगतो मित्रांनो, त्या एका स्पेशल गोष्टीचे नाव आहे डोपामिन। हो मित्रांनो, डोपामिन। डोपामिन हा एक हार्मोन म्हणजे संप्रेरक आहे जो आपल्या मेंदूमध्ये न्यूरोट्रान्समीटरचे काम करतो। आपण जेव्हा आपले आवडते काम करतो किंवा असं म्हणूया जे काम केल्याने आपल्याला किक बसते, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामिन निर्माण होते। आता किती डोपामिन निर्माण होईल ते त्या कामावर अवलंबून आहे जे आपण करत असतो। 2 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज असतात, एक असते हाय डोपामिन ॲक्टिव्हिटी आणि दुसरी असते लो डोपामिन ॲक्टिव्हिटी। हाय डोपामिन ॲक्टिव्हिटीमध्ये ती सगळी कामे येतात जी कामे आपल्याला सारखी सारखी करूशी वाटतात, जसे की व्हिडिओ गेम्स खेळणे, पिक्चर बघणे, जंक फूड खाणे, मास्टरबेशन करणे, पॉर्न बघणे किंवा तुम्ही व्यसन करत असाल तर बिडी, सिगरेट, तंबाखू, गुटखा, दारू हे सगळे जास्त डोपामिन निर्माण करणारी कामे आहेत। ही कामे केल्याने तुमच्या मेंदूमध्ये खूप जास्त प्रमाणात डोपामिन तयार होते। काही काळासाठी तुम्हाला खूप छान वाटते, 7व्या आसमानावर गेल्यासारखे वाटते,
त्यामुळे डोपामिनला आनंदाचे हार्मोन, मोटिवेशन हार्मोन सुद्धा म्हणतात. तुम्हाला कोणतेही काम करण्यासाठी मोटिवेशन पाहिजे असते. ते मोटिवेशन तुम्हाला डोपामिन पुरवते. त्यामुळेच तुम्हाला ते काम करण्याची इच्छा होते. उदाहरण म्हणजे तुम्हाला व्हिडिओ गेम खेळायची असेल, इंस्टाग्रामवर रील बघायची असेल, तर ह्या संदर्भात तुमच्या मनामध्ये एक चित्र तयार झालेले असते, जे एक हाय डोपामिन चित्र असते. त्यामुळे तुमचा मेंदू ही कामे करण्यासाठी डोपामिन निर्माण करतो आणि त्यामुळे तुम्ही एकदम मजेत व्हिडिओ गेम खेळता किंवा रील्स बघता. पण समजा तुमच्या हातातला फोन काढून मी तुमच्या हातात पुस्तक दिले, तर तुमचा मेंदू डोपामिनचे प्रमाण कमी करून टाकेल आणि मग तुम्हाला काहीच करण्याची इच्छा होणार नाही. तुमचे मोटिवेशन कमी होऊन जाईल, तुम्ही सुस्त व्हाल. मित्रांनो, अजून एका गोष्टीचा तुम्ही अनुभव घेतला असेल. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्याच्याबरोबर असताना तुमच्या मेंदूतले डोपामिनचे प्रमाण वाढते. तुम्हाला प्रचंड आनंद होत असतो आणि जेव्हा तुम्ही त्याच्यापासून लांब जाता तेव्हा तुम्हाला त्रास सहन करावा लागतो. या सगळ्या गोष्टी घडतात हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे. मित्रांनो, इथपर्यंत तुम्हाला समजले असेल डोपामिनचे आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्व आहे. आता येऊया महत्त्वाच्या मुद्द्यावर, जी डोपामिनची सगळ्यात घातक बाजू आहे. मित्रांनो, कल्पना करा की आपण पूर्ण दिवस हाय डोपामिन ॲक्टिव्हिटीज करत असू, जसे की सिगरेट पिणे, गुटखा खाणे, दारू पिणे किंवा मग पूर्ण दिवस व्हिडिओ गेम्स खेळणे किंवा अन्य कोणतेही काम करणे. जर तुम्ही ते काम करत असाल ज्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये जास्त प्रमाणात डोपामिन तयार होत असेल, तर हळूहळू तुमचा आनंद सुद्धा त्या डोपामिनच्या लेवलला येतो. म्हणजे तुम्हाला जर आता आनंदी व्हायचे असेल तर तेवढ्या प्रमाणाचे डोपामिन तुमच्या मेंदूमध्ये तयार झाले पाहिजे. म्हणजे तुम्ही जर सतत हाय डोपामिन ॲक्टिव्हिटीज करत असाल तर तुमच्या मेंदूमध्ये असलेले डोपामिन रिसेप्टर्स डेड होतात, म्हणजे मरून जातात. त्यामुळेच मित्रांनो, जी व्यक्ती दारू पिते त्याची कॅपॅसिटी दिवसेंदिवस वाढत जाते. कारण सुरुवातीला तर त्याला एकाच पॅकमध्ये त्या लेवलची किक बसते, पण हळूहळू त्याचे डोपामिन रिसेप्टर्स मरून जातात आणि मग त्याला दारूचे प्रमाण वाढवावे लागते. आणि असेच बाकीच्या व्यसनांच्या बाबतीत सुद्धा घडते. काही लोकांना तर हे व्यसनाचे ग्रहण आयुष्यभर लागलेले असते. इच्छा असून सुद्धा ते व्यसन सोडू शकत नाही. ह्याचा अजून एक साईड इफेक्ट आहे. डोपामिन रिसेप्टर्स डेड झाल्यामुळे तुमचे मन ती कामे सुद्धा करत नाही जी कामे करणे तुमच्यासाठी गरजेचे आहे, जसे की व्यायाम करणे, पुस्तकांचे वाचन करणे. ह्या सगळ्या गोष्टी बोरिंगपेक्षा जास्त बोरिंग वाटायला लागतात. म्हणजे तुम्ही जेवढे वाईट सवयींच्या आहारी जाल, चांगल्या सवयी तुमच्यापासून तेवढ्या लांब पळतील. त्यामुळेच जेव्हा एखादा व्यक्ती कोणतेही व्यसन सोडायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला मेंटल डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी ह्या समस्या सतावतात. मग तो इच्छा असून सुद्धा आपले आयुष्य बदलू शकत नाही, कारण तो खूप पुढे गेलेला असतो. आता तुमचा प्रश्न असेल, ही समस्या जर एवढी मोठी असेल तर ह्याला उपाय काय आहे? हो मित्रांनो, ह्याला एक उपाय आहे आणि तो उपाय खूपच सोपा आहे. पण ह्यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुम्हाला मनापासून वाटले पाहिजे तुम्हाला तुमचे आयुष्य बदलायचे आहे, तुम्हाला तुमच्या सवयी बदलायच्या आहेत. आणि एकदा का तुमच्या सवयी बदलल्या की काही काळातच तुमचे आयुष्य सुद्धा बदलते. चला मित्रांनो, तो उपाय काय आहे ते पाहूया. डोपामिन रिसेप्टर डेड झाले असतील, मेले असतील, तर त्यांना पुनर्जीवित करण्यासाठी डोपामिन डिटॉक्स करावा लागतो, ज्याला डोपामिनचा उपास असे सुद्धा बोलले जाते. हा त्या उपासाप्रमाणे आहे जो आपण आपल्या घरामध्ये करतो. ही एक सोपी प्रक्रिया आहे. तुम्हाला आठवड्यामध्ये एक दिवस हा उपास करायचा आहे. आता हे तुम्ही ठरवा की कोणत्या दिवशी तुम्हाला हा उपास करायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही डोपामिनचा उपास कराल किंवा डोपामिन डिटॉक्स कराल त्या दिवशी तुम्हाला काही कामे करायची नाही, जसे की मोबाईलचे इंटरनेट चालू करायचे नाही, जंक फूड खायचे नाही, टीव्ही पाहायचा नाही, कोणताही पिक्चर पाहायचा नाही, पॉर्न बघायचं नाही, मास्टरबेशन करायचे नाही, दारू प्यायची नाही, तंबाखू गुटखा खायचा नाही. ही अशी कामे आहे जी केल्याने तुमच्या मेंदूमध्ये जास्त प्रमाणात डोपामिन रिलीज होतो आणि आपल्याला ह्याच डोपामिनचा उपास करायचा आहे. आता बघूया अशा गोष्टी ज्या तुम्ही करू शकता, जसे की व्यायाम,
चालायला जाणे, वाचन करणे, लिखाण करणे, तुम्ही डायरी लिहू शकता. याने काय होईल मित्रांनो, तुमचे जे डोपामिन रिसेप्टर्स आहेत ते रिकवर व्हायला सुरुवात होतील आणि हळूहळू तुम्हाला लो लेवल डोपामिन ॲक्टिव्हिटीज करायला सुद्धा आवडायला लागतील. कारण जेव्हा तुम्हाला भूक लागते तुम्ही त्या भाज्या सुद्धा खाता ज्या तुम्हाला आवडत नाही. ही डोपामिन डिटॉक्सची प्रक्रिया पहिल्यांदा करत असताना शक्यता आहे की तुम्हाला स्ट्रेस वाटेल, काहीच आवडणार नाही, कसं तरीच वाटेल. हे सगळे घडते कारण तुमच्या रिसेप्टर्सला रिकवर करण्यासाठी हार्मोन्स बॅलन्स करावा लागतो. पण हे फक्त काही काळासाठी होईल. तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्येक कामाला इंटरेस्टिंग बनवायचे असेल आणि तुम्हाला नैसर्गिक आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला ही प्रक्रिया करावीच लागेल. कारण दुसरा एवढा सोपा पर्यायच नाहीये. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्याचा कंट्रोल कळत न कळत दुसऱ्यांच्या हातात दिला आहे. मग त्या वेगवेगळ्या मार्केटिंग कंपनीज असू शकतात, व्हिडिओ गेम्स असू शकतात, इंस्टाग्रामचे रील्स असू शकतात. आता वेळ आली आहे आपल्या आयुष्याचा कंट्रोल आपल्या हातात घ्यायची. आणि जसे मी सांगितले, हे अजिबात अवघड नाहीये, कोणीही आरामात करू शकते. कारण कंट्रोल देणारे सुद्धा तुम्हीच होता, कंट्रोल घेणारे सुद्धा तुम्हीच आहात. त्यामुळे पूर्ण आत्मविश्वासाने आपले आयुष्य बदलण्यासाठी स्वतःला वचन द्या, मी आठवड्यातून 1 दिवस डोपामिनचा उपास करणारच. मग तुम्हाला आनंद शोधावा लागणार नाही, तुम्ही आनंदाचे स्रोत बनाल. लोक तुमच्याकडे येतील आनंद अनुभवण्यासाठी आणि शेवटी तुमचे आयुष्य तुकोबा म्हणतात तसं होऊन जाईल. आनंदाचे डोही, आनंद तरंग. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.